आले इकडे ते गेले तिकडे, यांनी त्यांना गाडले त्यांनी ह्यांना बदडले, हे मात्र सत्तेत कायमच राहिले. काहीही फरक पडत नाही, काहीही फरक पडत नाही कोणी कोणाला कुठे पाठवले, कारण आज आहेत जाहीर सभेत रामदास आठवले. राजकारणासारख्या क्षेत्रामध्ये राहूनही कविमन जपणारे देशातले दलित राजकारणातला मोठा चेहरा, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार आणि देशाचे सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचं झी 24 तासच्या जाहीर सभेमध्ये मी स्वागत करते. सर नमस्कार, आमच्या जाहीर सभेमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही येताना मी एक चारोळी म्हणण्याचा प्रयत्न केला. सर्वात आधी खरं तर सांगते, आमच्या टीमने एकत्रित मिळून ही चारोळी तयार केली. मात्र तुम्ही शीघ्र कवी आहात, तातडीनं करता. आमच्या चारोळीला किती मार्क द्याल? 50%. सर, सगळेच जण, सगळे नेते जेव्हा जाहीर सभेत जातात तेव्हा आपली भूमिका मांडतात. आपली भूमिका सुरुवातीला एकतर मी म्हणजे तुम्हाला मला या ठिकाणी बोलण्याची द्यावी लागेल मुभा. या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मला पूर्ण बोलण्याची द्यावी लागेल मुभा, कारण मी पहिल्यांदाच अटेंड करत आहे G24ची जाहीर सभा. तर आज या ठिकाणी सुतार आमचे मित्र आहेत आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी सामाजिक क्षेत्रातून राजकीय क्षेत्रामध्येही मी काम केलेलं आहे आणि मी अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत, राजकारणातले चढ उतारी पाहिलेले आहेत आणि आमच्या सोबत आहे G24 तासचे सुतार, म्हणूनच मी पाहिलेले आहेत राजकारणातले अनेक चढ उतार. तर राजकारणामध्ये आहे, पण मी राजकारणी नाही. मी माझ्या समाजाशी एकनिष्ठ राहणारा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मंत्रिपद, खासदार, आमदारकी येते जाते, पण बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी एकनिष्ठ राहू, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊ, या महाराष्ट्रामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. पण राजकारणामध्ये मी तसा राजकारणी नाही असं मी सांगितलंही. मला तशी चित्रपटांची आवड आहे, मला कलाकारांच्या बद्दल अत्यंत प्रेम आहे आणि राजकारणी बनण्यापेक्षा कलाकार भाऊ ही माझी इच्छा होती. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना इथेच चित्रपटामध्ये यावं अशी माझी फार इच्छा होती. पण मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये असल्यापासूनच नंतर मी पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये आलो आणि सामाजिक काम करणारा कार्यकर्ता म्हणून गावागावामध्ये मी भटकलो, गावागावा मी गेलो आणि मी म्हणता माझ्या पाठीशी हजारो लाखो नौजवान उभे राहिले. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पताका हातामध्ये घेऊन मी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये फिरलेलो आहे. त्यामुळं मी राजकारणात आलो. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मंत्री बनण्याची संधी मिळाली, त्यानंतर 3 वेळेला लोकसभेमध्ये निवडून येण्याची संधी मिळाली, शिर्डीमध्ये हरण्याची संधी मिळाली, त्यानंतर पुन्हा मी राज्यसभेमध्ये 2 वेळा येण्याची संधी मिळाली आणि नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये 3ऱ्यांदा मंत्रिपद मिळण्याची संधीसुद्धा मला मिळाली. म्हणून मी अनेक लोकांना सांगतो की जोपर्यंत या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, तोपर्यंत मला का मिळणार नाही मंत्रिपदाची संधी. त्यामुळे मंत्रिपदाचा विषय नाही आहे, परंतु माझ्या पक्षाचं आहे की लोकसभेमध्ये खासदार नसताना सुद्धा मला नरेंद्र मोदी आणि मंत्री बनवलेलं आहे आणि माझ्या पाठीमागं समाज आहे, माझा पक्ष छोटा पक्ष आहे आणि माझं काम सुरू आहे. सर, आता तुम्ही सांगितलं तुमचं सगळं खरं तर वावर चौफेर आहे, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमचा वावर आहे, तुम्हाला आवडही असल्याचं तुम्ही सांगितलं. मात्र राजकारणाची हवा तुम्हाला खूप चांगली कळते अशा प्रकारे एक नेहमी वक्तव्य होत असतं.
कुठल्याही सत्तेमध्ये सरकार आलं, कुठलीही खुर्ची असली तरी सुद्धा तुमच्याकडे मंत्रिपदाची खुर्ची ही असतेच. तर कसं पाहता तुम्ही या विधानांकडे? नाही म्हणजे एक तर असं आहे की म्हणजे राजकारणाची मला नेहमीच कळत असते हवा. राजकारणाची कोणत्या दिशेनं वाहते आहे हे मला नेहमीच कळत असते हवा. म्हणूनच मी घडवत असतो इतिहास नवा. तर ठीक आहे, हवा जी आहे ती हवा सध्या जर तुम्हाला विचारलेलं आहे तर हवा सध्या महायुतीच्या बाजूनं आहे असं माझं रीडिंग आहे. लोकसभेमध्ये आम्हाला जागा कमी मिळाल्या. म्हणजे आम्ही लोकांना दिली होती जास्त लोक निवडून आणण्याची हमी. आम्ही आम्ही दिली होती जास्त जागा निवडून आणण्याची हमी, पण आम्ही त्यामध्ये पडलो कमी. आम्हाला तेवढ्या जागा निवडून आणता आल्या नाहीत. आम्ही तर 40+40 असं म्हणत होतो, पण 17 जागांवरतीच आम्हाला समाधान मानावं लागलं. पण ती वेळ जी आहे ती वेळ आता गेलेली आहे आणि आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सर्वांची सुरू आहे. आणि म्हणून तुम्हाला विचारलं त्याप्रमाणे हवा काय आहे, तर हवा जी आहे ते महायुतीचं सरकार येणार अशी हवा आहे. अनेक जण या ठिकाणी लढत आहेत, अनेक आघाड्या लढत आहेत. ही पहिलीच वेळ अशी आहे की 2 आघाड्या असायच्या आणि तिसरी एखादी आमच्या प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी असायची. पण यावेळेला बच्चू कडूंची आघाडी आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी, छत्रपती संभाजीराजे यांची एक आघाडी आहे. प्रकाश आंबेडकरांची आघाडी आहे. राज ठाकरेंची आघाडी आहे. महादेव जानकरांची आघाडी आहे. अशा अनेक आघाड्यांवरती अनेक उमेदवार लढत आहेत आणि त्यामुळं या सगळ्यांचा आम्हालाच फायदा होईल असा मला पूर्णपणे विश्वास आहे आणि आम्हाला क्लिअर मेजॉरिटी मिळेल. पण मुख्यमंत्री कोण होणार आहे हे मी आता सांगणार नाही. तर सर, अगदी जसे माझ्या मनामध्ये प्रश्न आहेत, माझे सहकारी झी 24 तासचे सगळे आपल्या चर्चेमध्ये सहभागी आहेत आणि या चर्चेला सुरुवात करूया. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार तुझं नाव काय? तुझं नाव अनुपमा. अनुपमा. म्हणजे तुझं नाव आहे अनुपमा. मग जर मला उलटे प्रश्न विचारले तर मी तुला करणार नाही क्षमा. आता माझी काय विषाद मला आता पुढे आठवत नाही. सर आठवलं साहेब, आघाड्या आहेत वेगवेगळ्या. तुम्ही आघाडीत आहात, असं तुम्ही आता महायुतीत आहात. तुम्ही वेगवेगळ्या आघाड्यांचा उल्लेख केला. महायुतीमध्ये रामदास आठवले आहेत. रामदास आठवले दिसतात, त्यांचा पक्ष दिसतो, पण त्यांच्या पक्षाला जागा दिसत नाहीत कधी आम्हाला. तुम्ही त्याच्यासाठी कधी आग्रही नसता का? प्रत्येक पक्ष इथे एक जागेसाठी आत्ता अडून बसलाय, पण तुम्ही मात्र कधी जागांची मागणी करताना आम्हाला दिसत नाहीत किंवा जागा हव्यात त्यासाठी मागणी करताना दिसत नाहीत. त्यांना मागणी केलेली आहे, अनेक वेळेला मागणी केलेली आहे. आम्ही चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे 21 जागांची यादी दिलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यादी दिलेली आहे आणि अनेक दिवसांपासून मला ज्या वेळेला संधी मिळाली त्या वेळेला मी 8 ते 10 जागा मला मिळाव्यात ही मागणी मी केलेली आहे. पण चर्चेमध्ये मात्र कधी मला बोलावलं नाही. परवाच आम्ही देवेंद्र फडणवीस यांना भेटलो आणि त्याच्याकडे आम्ही मागणी केली की आम्ही 8-10 जागा म्हणत होतो, पण तेवढ्या जागा सध्याच्या परिस्थितीमध्ये मिळतील असं मला वाटत नाही आहे. म्हणून आपण एक 5 जागा दे अशी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्यांनी आता विचार करू असं ते म्हणालेले आहेत. पण आता कुठल्या जागा 5 मिळतील हे माहीत नाही आहे, पण काही जागा तरी आम्हाला मिळाल्या पाहिजे. ही 5पेक्षा कमी जागा मिळत असतील तर आम्हाला एक MLC मिळाली पाहिजे, एक दोन मंत्रिपदं मिळाली पाहिजेत, 2-3 महामंडळाचे अध्यक्षपद मिळाले पाहिजेत. अशा पद्धतीचं आश्वासन आणि आमचा जो काय इकॉनॉमिकल अजेंडा आहे, आमच्या समाजाच्या काय मागण्या आहेत, तर त्या सगळ्या मागण्यांवरती एक आपलं ॲग्रीमेंट व्हावं अशा पद्धतीची आमची इच्छा आहे. माझ्या पक्षाचे कार्यकर्ते त्या नाराज आहेत. मला रोज देशभरातून फोन येत आहेत की आपल्याला जागा किती मिळाल्या. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला एक असं अवॉइड करणं तेवढं योग्य नाही असं माझं मत आहे. आपण जसं म्हणालात की लोकसभेला आम्ही तर 2 जागा मागितल्या होत्या, एकही जागा मिळाली नाही आणि आता या वेळेला सुद्धा आम्हाला जागा किती देणार याचा आता पत्ता अजून नाही आहे.
पण एक सांगतो की शिवसेना भाजप ज्या वेळेला एकत्र होती मागच्या वेळेला त्यांना युती म्हणत होते, पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने बाळासाहेब ठाकरेंच्या आव्हानानंतर शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग करण्याची भूमिका त्यांनी मांडल्यानंतर आम्ही निर्णय असा काय घेतला. मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरलो आणि त्याच्या अगोदरचा जो माझा काळ होता तो शिवसेना भाजपचा कठोर विरोध करणारा माझा ती वेळ होती. आणि काँग्रेस पक्षासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत माझा अलायन्स अनेक वर्ष होता. पण ज्या वेळेला बाळासाहेबांनी ही भूमिका माझ्यासमोर मांडली त्यावेळेला मी महाराष्ट्रभर फिरलो आणि अनेक विचारवंतांच्या सोबत, पत्रकारांच्या सोबत, कार्यकर्त्यांच्या सोबत, अनेक संपादकांच्या सोबत आम्ही जे चर्चा केली आणि मला सर्वांनी सांगितलं की बाळासाहेबांच्या प्रस्तावाला स्वीकारायला काही हरकत नाही आहे. राजकारणामध्ये असे धाडसी निर्णय घ्यायचे असतात. वैचारिक मतभेद असले तरीही अलायन्स म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे अशी भूमिका मला सगळ्यांनी सांगितली. आणि ज्या वेळेला रिपब्लिकन पक्ष 2012च्या BMC निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेसोबत आला त्यावेळेला युतीला महायुती म्हणू लागले. त्यामुळे महायुती त्यावेळेला झालेली आहे. माननीय एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार आला म्हणून ती महायुती झालेली नाही आहे. रिपब्लिकन पक्ष अगोदर त्या महायुतीमध्ये होता. पण आता हे दोन मोठे मित्र आल्यामुळं रिपब्लिकन पक्ष कुठं दिसत नाही आहे. म्हणजे रिपब्लिकन पक्षाला एवढं अवॉइड करणं हे महायुतीला तेवढं फायद्याचं होणार नाही आहे. आणि आपणही मी त्या पत्रकार परिषदेला होतो तर आपण माझा फोटो कधी दाखवला नाही म्हणजे आपण जे पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये मला बोलायला दिलं नाही ते ठीक आहे. पण हे तिघांचेच फोटो आपण दाखवत होता. म्हणजे तिघेजण मोठे आहेतच पण त्यांच्या बाजूला मी आहे हे काय म्हणजे आपल्याला सांगत नाही. सगळ्या त्या चॅनलने जे दाखवलेलं आहे त्या सर्व चॅनलमध्ये तिघांचे फोटो होते. तर ठीक आहे तो काय विषय नाही आहे. आपण माझे मित्र आहात. माझ्या बातम्या आपण अनेक वेळेला दिलेल्या आहेत आणि आपल्यासारख्या तमाम चॅनलमुळं माझी ओळख देशभरामध्ये आहे. त्यामुळं ते एखादं नाही दाखवलं तर काही हरकत नाही आहे. पण ठीक आहे पण आम्हाला तेवढं विश्वासामध्ये घेतलं जात नाही ना अजून कोणत्या जागा देणार हे अजून काही नक्की झालेलं नाही आहे. पण इतकं सगळं असून पण मग रामदास आठवले त्या युतीत काय तुम्हाला जागा दिल्या जात नाहीत. तुम्ही म्हणतात तसं तुम्हाला इथे स्थानिकमध्ये तुम्हाला विधान परिषद हव्या आहेत, महामंडळ हवी आहेत, हे काहीच दिलं जात नसताना तरी रामदास आठवले युतीसोबत काय नाही. युतीसोबत यासाठीच आहे की आता मला नरेंद्र मोदी यांनी मंत्रिपद दिलेलं आहे. माझ्या मंत्रिपदासाठी मी तिथं आहे असं अजिबात नाही आहे. परंतु माझा पक्ष देशामध्ये वाढलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. त्या ठिकाणी माझा पक्ष रेकग्नाइज आहे. मणिपूरमध्ये लोकसभेला एक कॅन्डिडेट मी उभा केला होता. त्या ठिकाणी माझ्या उमेदवाराला 17% मतं आहे. आणि 2 राज्यामध्ये माझा पक्ष रेकग्नाइज आहे. अंदमान निकोबार असेल, दादरा नगर हवेली असेल, लक्षद्वीप असेल, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया, वेस्ट बेंगॉल, छत्तीसगड आणि अनेक राज्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या शाखा आहेत. आणि मी मंत्री असल्यामुळं संपूर्ण देशामध्ये फिरण्याची मला संधी मिळते आहे. बाबासाहेबांचा पक्ष नॉर्थ ईस्टमध्ये घेऊन जाण्यामध्ये मला यश मिळालेलं आहे. त्यामुळं लगेच असा निर्णय घेणं थोडंसं माझ्यासाठी अडचणीचं आहे. हे मला अन्याय होतो एवढं दिसते मला. परंतु माननीय देवेंद्र फडणवीस आमचे चांगले जवळचे मित्र आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत तर माझे संबंध अत्यंत चांगले आहेत. अजितदादा पवार यांनाही चांगला अलायन्सचा अनुभव आहे. मी त्यांच्यासोबत पूर्वीही राष्ट्रवादीच्या काळामध्ये राहिलेलो आहे. त्यामुळे आणि आपला पक्ष सोबत आहे तर मी तशी उलटी भूमिका घेत नाही आहे. म्हणून मला काहीच द्यायचं नाही अशी भावना बरोबर नाही. आम्ही जर त्याग करतो आहोत, आम्ही जर एवढं सगळं असं करतो आहोत तर एक 3-4 जागा ते द्यायला काय हरकत आहे या लोकांना. त्यामुळे अजून त्यांनी हा विचार करावा अशी माझी इच्छा आहे. म्हणजे मी लगेच काय कुठे बाहेर जाणार नाही आहे. मला नरेंद्र मोदींच्या डेव्हलपमेंटच्या कामामध्ये मला माझाही वेळ द्यायचा आहे. देशाला 2047पर्यंत एका मोठ्या उंचीवर घेऊन जायचं आहे. आणि त्यामुळं या जागांच्याबद्दल आपण म्हणाला तसं या गोष्टी
सत्य आहेत, पण या महायुतीच्या नेत्यांनी विचार करावा असं माझं या संबंधातलं मत आहे. कविता सादर करताना तुम्हाला 2-3 सेकंदात एक कविता सादर करू शकता तुम्ही. तर ते 2-3 सेकंदात तुमच्या बॅक ऑफ द माइंड काय सुरू असतं, कसं सुचतं आहे? नाही, सुस्त म्हणजे आता एक तर मी तसा फील्डमधला वर्कर आहे आणि वैचारिक भूमिका असलीच पाहिजे, आपला सिद्धांत आपला असलाच पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं मिशन कोणत्या दिशेने घेऊन जायचं याची चांगली कल्पना आपल्याला असलीच पाहिजे, ती माझ्याकडे आहे. पण मी ज्यावेळेला भाषणं मी सुरुवातीला करत नव्हतो, मी पॅन्थरच्या मुवमेंटमध्ये असताना भाषणं मी करत नव्हतो, पण मी अनेक वेळेला साहित्य संमेलन अटेंड केलेली होती आणि त्यावेळेला खुसखुशीत भाषणं लोकांना आवडतात हे मी ऐकलेलं होतं, पाहिलं होतं. म्हणजे लोक टाळ्या वाजवतात, हे भाषण चांगलं झालं असं म्हणतात, पण वैचारिक भाषण करणारा तासभर जरी तो बोलला तरी चांगलं भाषण झालेलं आहे असं कोणी म्हणत नाही. म्हणजे म्हणणारी फार कमी लोक असतील. पण माझ्या आता पार्लमेंटमधल्या चारोळे जे आहेत त्या चारोळ्या ऐकून मी कुठल्याही ऑल इंडियामध्ये गेलो, ऑल इंडियामध्येच नाही मी वर्ल्डमध्ये गेलो, तिथे मला इंडियन लोक भेटतात आणि ते सांगतात की तुमच्या चारोळे आम्हाला फार आवडतात. मी बोल माझ्या चारोळे आवडतात पण मी का तुम्हाला आवडत नाही? त्यामुळे ठीक आहे. तर म्हणजे असे अनेक ठिकाणी लोक भेटतात आणि अनेक लोकांना वाटत असेल आठवले असं काहीतरी करतात, पण ठीक आहे, माझी ती सोय आहे. सगळ्यांनीच माझं ऐकलं म्हणजे माझ्या ज्याच्या चारोळ्याबद्दल तर चांगलं बोललं पाहिजे असं नाही, पण मला अनेक वेळेला अशा गोष्टी एकदम अशा सुचतात आणि पॅन्थरच्या काळामध्ये RPIच्या काळामध्ये अशा चारोळ्या केल्या की लोक उत्स्फूर्त साथ देतात हे मी अनेक वेळेला पाहिलेलं आहे आता. आणि आपणही मला साथ दिलेली आहे, तुमच्यासारखे सगळे चांगले पत्रकार आपण आहात, तर अशी एक मला सवय आहे. आणि आठवले साहेब, आपला पॅन्थरचा एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात दरारा होता. पॅन्थर म्हटला तर भल्या भल्यांची गाळण उडायची. आज तो पॅन्थरचा दरारा राहिला नाही. तुम्ही भाजपसोबत गेला, पॅन्थर चळवळ सौम्य झाली. तुम्ही भाजपसोबत गेल्यानं पॅन्थर चळवळीचं नुकसान झालं असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला असं वाटतं की भाजपसोबत गेल्यामुळं पक्ष देशामध्ये वाढलेला आहे. म्हणजे पक्ष जो माझा महाराष्ट्रामध्ये होता तो पक्ष नागालँडसारख्या देशापर्यंत पोचलेला आहे, लक्षद्वीपसारख्या छोट्या केंद्रशासित प्रदेशापर्यंत पोचलेला आहे. त्यामुळं मी मंत्री होण्यामुळं अनेक लोकांना थोडी छोटी मोठी कामं अनेकदा झालेली आहेत. पण आपण म्हणताय त्या पद्धतीनं पॅन्थरचा जो होता दरारा, पॅन्थरचा दरारा होता, पण आता पॅन्थरचा दरारा मी दाखवलं तर म्हणतील की मंत्री झाले तरी दरारा दाखवतात. त्यामुळे ठीक आहे, तर आपण म्हणताय त्याप्रमाणे त्यावेळेला मोठी चळवळ होती आणि त्यावेळेला पॅन्थरचा मोठा दरारा होता. एक जबरदस्त अशा पद्धतीची पॅन्थरची फौज पुढे पुढे जात होती आणि अन्याय करणाऱ्यांना सबक शिकवण्याचा प्रयत्न करत होती. पण तो दरारा जरी राहिला नसला तरी संपूर्ण देशामध्ये मला ओळखणारे लोक आज आहेत आणि समाजाचा फायदा करण्याच्या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न सुरू आहे. पण दरारा पुन्हा निर्माण करावा या विचारामध्ये मी आहे. म्हणजे पॅन्थरच्या काळामध्ये दरारा होता, तर दरारा निर्माण करण्यासाठी माझ्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे कार्यकर्त्यांचा दरारा म्हणजे माझा दरारा. म्हणजे मी सगळं करत होतो असं नाही आहे. पॅन्थरच्या काळामध्ये दरारा होता तो एक जबरदस्त अशी पॅन्थरची मुवमेंट होती. एक नौजवान लोकांची फळी सातत्यानं ॲक्टिव्ह होती. तर आता तेवढी ॲक्टिव्ह ती फळी दिसत नाही आहे. म्हणजे ती फळी मला पुन्हा निर्माण केली पाहिजे आणि पुन्हा मी या विचारामध्ये आहे की पुन्हा पॅन्थरसारखं संघटन उभं करायचं का? कारण युवकांना एकत्र करणारं, न्यायासाठी संघर्ष करणारं, कुणावर अन्याय न करणारं असं संघटन. न्याय मागण्यासाठी आम्ही दुसऱ्याकडे जात आहोत, तर दुसऱ्यावर अन्याय करण्याची भूमिका आपली अजिबात असता कामा नये. अशा पद्धतीच्या तरुणांची फौज पुन्हा एकदा तयार करण्याची माझी इच्छा आहे. पण पाहूया. पण राजकारणामध्ये माझा दरारा नाही असं नाही आहे. माझा दरार राजकारणामध्ये आहे, पण जागा देत नाही ती गोष्ट खरी आहे. यालाच जोडून एक प्रश्न विचारायचा आहे. सत्ता असो किंवा नसो, हां,
आठवले मात्र सगळीकडे फेमस आहेत. दिल्लीपासून म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे फेमस आहे. याचं कारण काय वाटतं तुम्हाला? नाही नाही, गल्लीपासून दिल्लीपर्यंत नाही आहे, तर मुंबईपासून जी टी व्हीपर्यंत पण मी आहे. म्हणजे सगळीकडे मला बोलावतात. तर आता गल्लीपासून माझी ओळख आहे, मी माझी ओळख निर्माण केलेली आहे. आणि माझी ओळख निर्माण करण्यामध्ये तुमच्यासारख्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा फार मोठा सहभाग आहे. म्हणजे माझ्या बातम्या पण छापलेल्या आहेत, माझे इंटरव्ह्यूज आपण घेतलेले आहेत, माझ्या चारोळ्या ज्या पार्लमेंटमध्ये आहेत त्या सगळीकडे आपण दाखवलेल्या आहेत. यूट्यूबमध्ये अनेक वेळा लोक ऐकतात. तर अशा पद्धतीनं आहे. जरी गल्लीपासून दिल्लीपर्यंत माझी ओळख आहे. मी मंत्री नसलो तरीसुद्धा माझी ओळख होती अगोदरी. मी लोकसभेत असताना सुद्धा माझी भाषणं ऐकण्यासाठी सगळा स्टाफ त्या ठिकाणी वाट बघायचा. आणि मी कोणती कविता करणार आहे, तर त्या दृष्टिकोनातून मला सवय आहे, त्यामुळं माझी ओळख आहे. सर, मध्यंतरी तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना पक्षामध्ये परत या अशी ऑफर दिली होती. ती ऑफर आजही आहे का? आणि जर तिने ऑफर स्वीकारली तर पुढची वाटचाल कशी असेल? नाही, मला प्रकाश आंबेडकरांच्याबद्दल मला आदर आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहेत. आम्ही तर काही त्यांच्या कुटुंबातले नाही, आम्ही फार दूरचे आहोत आम्ही. पण वैचारिक दृष्टिकोनातून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाचे आम्ही आहोत. आणि माननीय प्रकाश आंबेडकर हे माझ्यापेक्षा धूर्त आणि अत्यंत ॲक्टिव्ह राजकारणी आहे. राजकारणाचा त्यांना माझ्यापेक्षा चांगला अनुभव आहे. पण एक गोष्ट मी पाहिलेली आहे की प्रकाश आंबेडकरांचा सगळ्या वंचितांना एकत्र करणारा फॉर्म्युला अत्यंत उत्कृष्ट आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामधला तो फॉर्म्युला आहे. बाबासाहेबही सांगत होते की फक्त दलितांच्या मतावर आपल्याला निवडून येता येत नाही आहे. मी स्वतः 1952मध्ये इथंच हारलेले आहेत. बाबासाहेब जो आपला मतदारसंघ होता त्यावेळेला 1952च्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर हाच सगळा एरिया होता. या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या तिकिटावर उभे राहिले. आणि बाबासाहेब आंबेडकरांना काजरोळकर नावाच्या काँग्रेसच्या माणसांनी, दलित माणसांनी हरवलेलं होतं. 54मध्ये बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामध्ये जाऊन उभे राहिले पोटनिवडणुकीमध्ये. आणि तिथे बोरकर नावाच्या महार समाजाच्या माणसांनी बाबासाहेबांना हरवलं. त्यामुळं बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची संकल्पना पुढे आणलेली आहे. आणि बाबासाहेबांचं म्हणणंच हे होतं की दलित आणि सवर्णांना जोडण्याची भूमिका. ज्या पी सोसायटीचा मी अध्यक्ष आहे, आता मी चॅरिटी कमिशनरने माझ्या बाजून निकाल दिलेला आहे. तर 2 वेळेला चंद्रकांत दादा पाटील यांनी ते सगळं त्यांचे निकाल बघून मी या संस्थेचा चेअरमन असल्याचं पत्र दिलेलं आहे. तर बाबासाहेबांच्या वेळेला पी सोसायटी स्थापन केलेली होती. त्यावेळेला 7 ट्रस्टी शेड्यूल कास्टचे होते आणि 4 सवर्ण होते. म्हणजे बाबासाहेबांची पूर्वीपासूनच भूमिका अशी होती की दलित आणि सवर्णांना एकत्र करण्याची. तर आता प्रकाश आंबेडकरांचा प्रयत्न चांगला आहे. 2014 मी पाहिलेलं आहे की त्यांनी सगळ्या लोकसभा लढवल्या, विधानसभा लढवल्या. 19मध्ये लोकसभा लढवली, विधानसभा लढवली, 24मध्ये लोकसभा लढवली. पण अजून त्यांचा पक्ष रिकग्नाइज होऊ शकला नाही, म्हणजे एवढ्या जागा लढून सुद्धा. तर आता अशा जागा फक्त लढून उपयोग आहे अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह आहे. आता तुझा जो प्रश्न आहे तो प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र येणं हे समाजाच्या हिताचं आहे, महाराष्ट्राच्या हिताचं आहे. आणि बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष मजबूत करण्याचा तो एक चांगला प्रयत्न आहे. म्हणून मी अनेक वेळेला सांगितलेलं आहे की प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष व्हावं. आणि माननीय प्रकाश आंबेडकर यांची वंचितांना एकत्र करण्याच्या भूमिकेला माझा पूर्णपणे सपोर्ट आहे. पण ते ऐकत नाही, ते येत नाही. जर आम्ही दोघे एकत्र आलो तर तुम्हाला एकच उदाहरण देतो की 1990मध्ये आम्ही सगळे एकत्र आलो. आपले गवई साहेब, कवाडे सर, बाळासाहेब आंबेडकर, मी, आम्ही सगळे एकत्र आलो. खोबराकडे गट होता. आणि त्यावेळेला 90मध्ये पाठिंबा कोणाला द्यायचा या विषयावर पक्षात मतभेद झाले. आणि त्यावेळेला काँग्रेसला पाठिंबा द्यावा ही माझी आग्रही मागणी होती.
शिवसेना भाजपला हरवायचं असेल तर काँग्रेससोबत जायला हवं. तर त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी काही आपलं ऐकलं नाही आणि त्यावेळेला जर आम्ही सगळ्यांनी मिळून जर काँग्रेसला पाठिंबा दिला असता, त्यावेळेला काँग्रेस एकत्र होती, तर त्यावेळेला आपल्या पक्षाचे 10, 12, 14, 15 मंत्री झाले असते. आता मी एकट्याने पाठिंबा दिल्यामुळे मी एकटाच मंत्री झालो. तर आणि ती वेळ गेलेली आहे. आताची वेळ अशी आहे की आता एवढी मोठी सत्ता त्यावेळेला मिळाली असती, आम्ही एकत्र पाठिंबा दिला असता तर. पण आता अशी परिस्थिती नाही आहे आणि आता मी एकटा असल्यामुळं या ठिकाणी मलाही काय देत नाही आहेत. मला एकट्याला मंत्रिपद मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये मी खुश असं नाही आहे. माझ्या कार्यकर्त्यांनाही काय मिळालं पाहिजे आणि माझ्या मंत्रिपदासाठीच आपण महायुतीसोबत असलं पाहिजे असं माझं मत अजिबात नाही आहे. परंतु महायुतीच्या नेत्यांनी माझ्या स्वभावाचा विचार करून आता मध्यंतरी महादेव जानकर हे आपल्या पवार साहेबांना भेटले आणि त्यांना परभणी जागा मिळाली. मी काही त्यांना भेटलो नाही, त्यामुळे मला काही शिर्डी मिळाली नाही. त्यामुळं या गोष्टीचाही थोडासा बारकाईने विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. आमचे सगळे मित्रच आहेत, त्यांच्या एक अडचणी आहेत, त्या अडचणी असतीलही, पण मला माझा पक्ष आहे, माझे छोटे मोठे गरीब कार्यकर्ते आहेत आणि त्याही लोकांना सत्तेचा काही छोटा मोठा सहभाग मिळाला पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही काय फार त्यांच्याकडे त्यांना अडचणीत आणतो असं अजिबात नाही आहे आणि म्हणून अजूनही वेळ काही गेलेली नाही. आम्हाला एक काही जागा सोडाव्यात अशी आमची मागणी आहे. आणि प्रकाश आंबेडकरांचा जो प्रश्न विचारला आहे तो जर प्रकाश आंबेडकरनी जर मान्य केलं आणि माननीय प्रकाश आंबेडकरांनी मी एकत्र आलो तर दलितांची एक मोठी शक्ती उभी राहू शकेल. आणि प्रकाश आंबेडकरांनी जर आमच्यासोबत आले महायुतीबरोबर तर मी एकटा मंत्री आहे, प्रकाश आंबेडकरसुद्धा मंत्री होतील. त्यामुळं प्रकाश आंबेडकरांनी जर असं ऐकलं तर समाजाचाही फायदा होऊ शकेल, कार्यकर्त्यांचाही फायदा होईल, पण ते ऐकत नाहीत अशी परिस्थिती आहे. आठवले साहेब, मागच्या काही काळापासून जातनिहाय जनगणनेची मागणी जोर धरताना दिसते, तर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे त्यावर? जातनिहाय मागणी जी आहे त्या मागणीला माझ्या पक्षाचा पूर्णपणे पाठिंबा आहे. पण सरकारची टेक्निकल अडचण अशी आहे की आज राहुल गांधी म्हणतात की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, पण 60-70 वर्ष त्यांचं सरकार होतं त्यावेळेला त्यांनी केली नाही. मग सरकारची अडचण अशी आहे की आर्टिकल 17 प्रमाणे जाती व्यवस्था नष्ट करण्याचा कायदा झालेला आहे आणि त्यामुळं मग जात न्याय ज्यांना करण्याच्या प्रस्तावाच्या संबंधात विचार करताना त्या ठिकाणी त्या सरकारची टेक्निकल अडचण होती आणि या सरकारची टेक्निकल अडचण आहे. माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की जर जात न्याय जनगणना केली तर जातीवाद वाढेल किंवा हा कायदा आपण बनवलेला आहे त्याचं काय करायचं अशा पद्धतीचं एक प्रश्न त्याचं सरकारसमोर आहे. पण माझं मत असं आहे की फक्त ओबीसी नव्हे तर जातनिहाय जनगणना होणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक जातीचं किती पर्सेंटेज आहे ते कळण्यासाठी ते आवश्यक आहे आणि जातीनिहाय जनगणना केल्यामुळं जातीवाद वाढतोय असं नाही, तर कायद्याने जातीव्यवस्था नष्ट झाल्यानंतरही गावागावात आज अत्याचार होतात. आजही देशामध्ये माझ्याकडं ते सामाजिक न्याय खातं आहे तर जवळजवळ 60,000च्या वरती प्रत्येक वर्षाला सगळ्या देशभरामध्ये दलितांवरच्या केसेस आणण्याच्या प्रकरणं आहेत. त्यामुळं जातीव्यवस्था गावात संपलेली असं नाही आहे, शहरामध्ये संपलेली आहे, बरंच परिवर्तन झालेलं आहे. 1.5 ते 2 लाखापेक्षा जास्त इंटरकास्ट मॅरेज होतात, सगळे मित्र आपण सगळे एकत्र जेवतो बसतो, तरी हा बदल मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पण तरी अजून गावागावामध्ये आपणाला मंदिरात प्रवेश मिळत नाही आहे, अजूनही गावातल्या गाव पाणवठ्यावर पाणी प्यायला मिळत नाही आहे, अशी अनेक ठिकाणी परिस्थिती आहे. त्यामुळं तुझा जो विषय आहे तो या जातनिहाय जनगणनेला माझ्या पक्षाचा पाठिंबा आहे. मी राज्यसभेमध्ये अनेक वेळेला माझी भूमिका मांडलेली आहे आणि सरकारने जातनिहाय जनगणना करावी अशी पक्ष म्हणून माझी मागणी आहे. आठवले साहेब, तुम्ही मध्यंतरी शिवसेनेसोबत गेलात, आता भाजपसोबत आहात, पण तुम्ही सातत्याने राज ठाकरेंच्या भूमिकेला विरोध करताय. म्हणजे राज ठाकरेंसोबत काय वैर आहे तुमचं? आता राज ठाकरेंच्या सोबत माझं वैर नाही. मी त्यांच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो,
म्हणजे वैर करण्याचा माझा स्वभाव अजिबात नाही, परंतु राज ठाकरेंची भूमिका नेहमी बदलणारी भूमिका आहे. राज ठाकरे यांनी सुरुवातीला ते शिवसेनेतून बाहेर आल्यानंतर त्यांनी निळा रंग घेतला होता, भगवा रंगी होता, हिरवा रंग होता, पण नंतर त्यांनी हिरव्या रंगाला विरोध केला. आणि राज ठाकरे यांनी म्हणजे अशा काय आपल्या मुस्लिम समाजाच्या संबंधात माझं मत असं आहे की मुस्लिम समाजाला डायरेक्ट विरोध करणं योग्य नाही. जर आपल्या संविधानाप्रमाणे आपणाला पुढं जायचं असेल तर आतंकवादी मुस्लिमांचा विरोध होणं आवश्यक आहे, आतंकवादी हिंदूंचा विरोध होणं आवश्यक आहे, आतंकवादी दलितांचा विरोध होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे राष्ट्रवादी मुस्लिम आहेत, राष्ट्रवादी हिंदू आहेत, राष्ट्रवादी दलित आहेत, त्यांच्या विरोधामध्ये आपली भूमिका असू नये. पण राज ठाकरेंनी मध्यंतरी भोंग्याच्या संबंधात ती भूमिका घेतली होती आणि माझं मत असं होतं की भोंग्याचा आता 1-2 मिनटं त्यांचा अजान असतो, पण आपला नवरात्र उत्सव असतो, गणपती उत्सव असतो, दिवाळी असतो, दसरा असतो, सगळे आपले फंक्शन असतात, बाबासाहेबांची जयंती असते, शिवाजी महाराज जयंती असते, तर हे सगळे कार्यक्रम आपण करत असतो. त्यावेळेला लाऊडस्पीकर आपला अनेक वेळेला चाललेला असतो. त्यामुळे आपण विनाकारण त्यांचे भोंगे काढू अशी भूमिका घेऊ नये असं माझं मत होतं. आणि आता मात्र त्यांची भूमिका बदललेली दिसते. म्हणजे अगोदर त्यांनी भोंगे काढले पाहिजेत, हे काढले पाहिजेत असं त्यांनी मग म्हटलं होतं, पण अलीकडे मात्र त्यांची भूमिका थोडीशी शांत आहे, लवचिक आहे. ती अशी लवचिक त्यांची भूमिका असावी. त्यांचा विरोध म्हणजे काय ते माझे दुश्मन आहेत असं अजिबात नाही आहे. आणि ते आमच्या चैत्यभूमीजवळ राहतात, त्यांचा मला अभिमान आहे. बाबासाहेबांचं स्मारक जिथं आहे तर त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी पुढं आलं पाहिजे असं आपलं मत आहे. शिवाजी महाराज तर आहेतच आपले, पण शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या 2 महामानवांचा आदर्श महाराष्ट्रासमोर आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी वागायला हरकत नाही आहे. आठवले साहेब, मगासपासून मी ऐकतोय तुम्ही जाहीर सभेमध्ये बऱ्याच वेळा खंत व्यक्त करता आहात. एक प्रकारे तुमच्याच युतीमध्ये म्हणजे महायुतीमुळे म्हणजे जी मुळात जन्माला आली ती तुमच्या कारणामुळे कुठेतरी त्यांना इशारे देता आहात तुम्ही की कुठेतरी गांभीर्याने विचार करा. कारण हा प्रश्न अशासाठी आहे, आता मनसे देखील या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे, त्यामुळे कुठेतरी इन्सिक्युरिटी वाटते की कशा पद्धतीने म्हणजे काय कारण आहेत? मला वाटतं मनसेने सगळ्या जागा उभ्या करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि ते लढत आहे. बघूया जागा किती निवडून येतात त्या. पण ही गोष्ट खरी आहे की माननीय राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी 13 आमदार निवडून आणले होते सुरुवातीला. आता त्यांनी निर्णय घेतला की लोकसभेला ते आमच्यासोबत होते. माझं मत असं होतं की राज ठाकरे यांना आपल्यासोबत आणलं तर मुस्लिम मतदार आणि जे उत्तर भारतीय मतदार आहेत, साऊथ इंडियन मतदार आहेत, ते मतदार तेवढे आपल्या बाजूला राहणार नाही. व्यक्तिगत काय त्यांची माझी दुश्मनी असं अजिबात नाही आहे. आणि आम्ही एका स्टेजवर मोदी साहेबांच्या सोबत होतोय आम्ही एकत्र. तर राज ठाकरे तर आता त्या निवडणुका ते सगळ्या लढत आहेत. पण आता माझ्या मनामध्ये जरी असली खंत, माझ्या मनामध्ये जरी जागा मिळत नाही म्हणून असली खंत, तरी महायुतीमध्ये मी करणार नाही माझा अंत. म्हणजे मी काय लगेच महायुतीत सोडणार आहे असं नाही आहे. आठवले सर, राजकारणातल्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर आता आपण चर्चा केली, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. ह्या औपचारिक सत्राकडून थोडंसं आपण अनौपचारिक सत्राकडे जाऊया आणि माझी सहकारी प्राची माझ्याबरोबर आहे आणि आता ती तुम्हाला काही प्रश्न विचारेल. रामदासजी, तुमची टीका करण्याची आणि कौतुक करण्याची एक अनोखी शैली आहे आणि अगदी तुम्ही कार्यक्रमाला आल्यापासूनच अगदी 4 वेळा ऐकवताय सगळ्यांना. त्यामुळे आमच्या मन की बात या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला काही फोटो दाखवणार आहोत नेत्यांचे आणि ते. तुझं नाव आहे प्राची, मी तुला विचारतो तू कोणाची आहेस भाची? बरं, आमचं मन की बात हा एक विशेष सेगमेंट आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही काही नेत्यांचे तुम्हाला फोटो दाखवू आणि त्या नेत्यांवर तुम्हाला एक चारोळी करायची. तर पहिला फोटो आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी. म्हणजे ज्यांची वागणूक आहे अत्यंत साधी, ज्यांची राजकारणामध्ये वागणूक आहे अत्यंत साधी, त्यांचं नाव आहे नरेंद्र मोदी.
वा वा वा. देशामध्ये जोपर्यंत आहे नरेंद्र मोदींची आंधी, देशामध्ये जोपर्यंत आहे नरेंद्र मोदींची आंधी, कसे बनतील प्रधानमंत्री राहुल गांधी? तर पुढचा फोटो आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. तर ज्यांनी माननीय उद्धव ठाकरे आणि इतरांचे बंद केलेले आहे धंदे, ज्यांनी उद्धव ठाकरे आणि इतरांचे राजकारणातले बंद केलेले आहे धंदे, त्यांचंच नाव आहे एकनाथ शिंदे. पुढचा फोटो देवेंद्र फडणवीस. बराच वेळ सुचत नाहीये तुम्हाला? नाव थोडं अवघड आहे. नरेंद्र मोदींचं अगदी क्षणात सुचलं तुम्हाला? त्यांचं सध्या एक नवीन नाव ट्रेंडिंग आहे, देवाभाऊ. देवाभाऊ. देवाभाऊ म्हणून सध्या त्यांचं नाव ट्रेंडिंग आहे, देवाभाऊ. अच्छा, हां म्हणजे आपण महायुतीचं गीत गाऊ, आपण महायुतीचं गीत गाऊ, कारण आपल्या सोबत आहे देवाभाऊ. वा 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 वा. फडणवीसांबाबत चारोळी सुचताना एवढं का कठीण जात होतं? नाही कठीण म्हणजे माणूस असा एकदम कठीण आहे. पुढचं नाव नव्यानेच महायुतीत आलेले अजित पवार. म्हणजे जे करतात वादा, जे करतात वादा आणि पुरा करतात वादा, त्यांचं नाव आहे अजितदादा. वा वा. उद्धव ठाकरे. म्हणजे ज्यांच्यापासून जवळजवळ उडून गेली 40 पाखरे, ज्यांच्याकडून उडून गेली 40 पाखरे, त्यांचं नाव आहे उद्धव ठाकरे. शरद पवार. म्हणजे ते अनेक वर्ष मुख्यमंत्री पदावर जे झाले होते सवार, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जे 4 वेळेला झाले होते सवार, त्यांचं नाव आहे शरद पवार. ज्यांच्याबद्दल तुम्ही इच्छा व्यक्त केली की त्यांनी महायुतीमध्ये यावं, प्रकाश आंबेडकर. ज्या ज्या वेळेला मी पाहतो निळं निळं आकाश, ज्या ज्या वेळेला मी पाहतो निळं निळं आकाश, त्यावेळेला माझ्यासमोर उभे राहतात आंबेडकर प्रकाश. वा वा. म्हणजे तुम्ही सुरुवातीपासूनच अगदी सगळ्या राजकीय प्रश्नांची छान उत्तरं दिलीत आणि तुमच्या चारोळींनी आज खरं तर आमच्या जाहीर सभेला रंगत आलेली आहे. आणि आता मी पुढची सूत्र आमच्या सहकारी अनुपमा यांना सुचवेन. तुम्ही म्हणाला की माझ्या चारोळ्या झालेल्या आहे छान, माझ्या चारोळ्या झालेल्या आहे छान, बातम्या देताना द्या तुम्ही माझ्याकडे जास्त ध्यान. सर, आज तुम्ही आमच्या झी 24 तासच्या जाहीर सभेत आलात आणि आपली भूमिका जाहीर केली, सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. चालेल चालेल. नमस्कार. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.